नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता आठवटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. काळजी करू नका, मी इथेच आहे. स्वामी समर्थ महाराजांची ही वाणी आजही लाखो भक्तांना धीर, आशा आणि शक्ती देते. स्वामीची पहिली शिकवण, कर्म करा. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आले तरी हातपाय गळू नका. सतत प्रयत्न करत राहा, कारण स्वामी म्हणतात कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. दुसरी शिकवण, भीतीवर मात करा. भीती माणसाला कमकुवत बनवते, पण स्वामीचे नाव घेतलं की भीती वितळून जाते. मनात धैर्य जागतं, कारण आपण एकटे नसतो. आपल्या मागे स्वामीची कृपा असते. श्रद्धा, कधी कधी उत्तर मिळायला वेळ लागतो, पण स्वामी सांगून गेले, शंभुरी ठेवा, तुमची वेळ येईल. ज्याचं मन शांत आहे त्याला जीवनात खरा मार्ग दिसतो. सेवा करा आणि नम्र राहा. माणसाजवळ कितीही पैसा, प्रतिष्ठा असली तरी नम्रता नसली तरी ते सर्व व्यर्थ असते. स्वामी दारात मोठं कोणी आणि छोटं कोण हा प्रश्नच नसतो. सेवेची भावना महत्त्वाची. आणि खरोखरी शिकवण, काळजी करू नका, ही वाक्य फक्त शब्द नाहीत, ही स्वामीची हिंमत आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा, मनात भक्ती ठेवा, लोकांची मदत करा, कर्म करत राहा. स्वामी तुमच्या मार्गास स्वतः बनतात. आज हे जीवन स्वामीवर विश्वास ठेवून जगा आणि मनातल्या त्या आवाजाला ऐका. काळजी करू नका, मी इथेच आहे. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. मनाला शांतता, घराला समृद्धी आणि आयुष्यातला शुभारंभ देणारा दिवस. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आमची अशी शॉर्टकटमध्ये तयारी चालली, कानातले वगैरे घालायची. काही पूजेची तयारी काही आधी केलीच नव्हती आम्ही, दुसरे कामं भरपूर होते. त्याच्यामुळे म्हणलं जेवढं आहे ना आपल्याकडे तेवढेच आणूया आणि म्हणजे नाही का पूजा वगैरे मांडू. ओंकारला पण सुट्टी होती, त्याला म्हणलं थोडंसं शूट कर आणि आपण जशी आहे तशी पूजा करूया. मग असेच घरीच गेल्या वर्षीचं मुकुट वगैरे होता, नारळ आणलं तिने जाऊन, आणि केळी वगैरे होती. 5 फळं असतात, पण आमच्याकडे केळी होती, मग तीच ठेवली आणि गणपतीची अशी स्थापना करून पूजा केली. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. हे प्रज्वलचं पण चाललं होतं, मी पण रांगोळ काढणार. म्हणलं काढ बाबा, लहान मुलांचं काही ना काही करायचं असतं. बाहेर खूप भीती वाटते. ऊस वगैरे आहे शेजारी आणि बिबटे खूप पुणे जिल्ह्यामध्ये सोडले म्हणतात ना, असं बातम्याला वगैरे ऐकायला येतं, तर भीती वाटते. दुपारच्या पाऱ्यात कुठं सोडायचं, त्याच्यामुळे त्याला म्हणलं बस. मी पूजा केली, त्या साईडलाच बसलाय, रांगोळी काढी सगळीकडे. तो म्हणत होता मी दारामध्ये काढतो. म्हणलं नको, दारात सगळं मी स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढली होती. म्हणलं सगळीकडे तो पांघरून ठेवायचं. म्हणलं इथंच कर, आणि नंतर म्हणलं साफसफाई करून ठेवता येईल. त्याचं करायचं तेवढं तोपर्यंत करू द्या. म्हणलं खेळू द्या त्याला घराच्या आत. बाहेर बिलही पळतोय, सायकल घेऊन पतंग उडायला इकडं तिकडं पळत राहतोय. कुठं लक्ष ठेवायचं त्याला, आणि भीती पण वाटते, कुठं बिबटे कुठं काय सुटले म्हणतात. बाहेर कुत्रे वगैरे असतात दुपारच्या पारात. म्हणलं घरातच कर, म्हणलं तुला काय करायचं ते. बसले. आज सुट्टी, स्कूलमधून आल्याच्या नंतर क्लास होता 5:30 वाजता. दुपारी चालायचं टाईमपास. 2-3 वेळेस काढले, त्याला रांगोळी व्यवस्थित आलीच नाही. मग आता तिसऱ्या वेळेस, शेवटच्या वेळेस तर जरा बऱ्यापैकी आली, काढली. बसलाय हातपाय पांढरे शिपीत करून. मग अशी मी शॉर्टकटमध्ये देवीच्या समोर रांगोळी वगैरे काढली. चौरंगाच्या खाली पण स्वस्तिक काढायची असती रांगोळीने. नंतर मग आमची पूजा मांडून झाली सगळी. मग ग्रंथ म्हणजे पोथी वाचायची राहिली आणि आरती राहिली होती. म्हणलं 5च्या नंतर नाही का आरती वगैरे करूया ना, मुलं क्लासमधून आल्याच्या नंतर. मग मी पोथी वगैरे वाचून घेतली. आरती राहिली होती, आरती केली, आणि मला जायचं होतं केंद्रामध्ये. उद्या गुरुचरित्र पारायण सुरू होणार होतं ना, त्याच्यामुळे मला जाऊन बघून या जागा आहे का कशी बसायला. ओंकारला खूप इच्छा झाली होती ग्रंथ वाचायची, गुरुचरित्र ग्रंथाची. त्याला मला पण खूप दिवसापासून मला केंद्रात करायचं होतं, पण मला जमलंच नाही. मी माझ्या घरीच झालेले 7 पारायण. ते म्हणलं ओंकार, ते म्हणलं मी करतो. मग केंद्रात सकाळी टाईम नसतो, प्रज्वलचं स्कूल वगैरे घरातले कामं असतात, त्याच्यामुळे तो म्हणला मला पण सुट्टी आहे, म्हणला मी जातो आणि करतो पारायण. म्हणलं ठीक आहे. म्हणून मी आज गेलते बघायला केंद्रामध्ये काय काय चाललंय, कसं करावं लागतंय. केंद्राचे नियम वेगळे असतात, त्याच्यामुळे जाऊन बघून आले. केंद्रामध्ये नाव वगैरे देऊन आले. खूप लोक, एवढी गर्दी झाली ना गुरुचरित्र पारायणासाठी, बसायला सुद्धा जागा नाही. 200 लोक झालेच होते. परत
अजून नाव नोंदणी सुरूच होती. मग ओंकारचं नाव वगैरे मी देऊन आले केंद्रामध्ये. तिथं व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे केंद्रात, फोटो म्हणजे नाही घेऊन देत तिथं. तरी मी शॉर्टकटमध्ये घेतला थोडासा नाही का. तर ताई म्हणलं इथं नाही चालत नाही का फोटो वगैरे घ्यायला. तर मग नाही घेतला. मग नाव वगैरे दिलं आणि चौरंग वगैरे काय काय लागतं त्याची माहिती घेऊन आले. ग्रंथ वगैरे, ब्लाऊज पीस, काय काय सामान लागतं ते पण सामान आणलं. येल्लोच कलरचा आणा म्हणले ताई सगळं नाही का. येल्लो कलरचं ब्लाऊज पीस वगैरे आलं. रेड कलरचा होता माझ्याकडे घरी, पण ते म्हणले सगळं येल्लोच पाहिजे आहे, त्याच्यामुळे मी येल्लो कलरचं ब्लाऊज पीस वगैरे घेऊन आले. मग उद्या सकाळीच लवकर तयारी करून मग ओंकारला पाठवावं लागेल. 8 वाजता तिथं हजर व्हायला सांगितलं, म्हणजे सगळ्यांनी 8 वाजता केंद्रामध्ये यायला सांगितलं. उद्या लवकरच पटापट उरकून त्याला केंद्रामध्ये पाठवावं लागेल. सगळ्यांनी असे चौरंग वगैरे आणून ठेवले. बघा किती गर्दी ना केंद्रामध्ये, खूपच गर्दी. मला पण जागा नव्हती, मी साईडला काय उशीर झाला होता ना मला जायला. प्रज्वलला क्लासला सोडल्याच्या नंतर थोडा लेट झालं, तोपर्यंत आरती झाली होती. मी नंतर मग दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला आणि ताईला विचारून आले ओंकारला बसायचं आणि कॉलेजला पण जावं लागतं ना त्याला. त्याच्यामुळे मला चालेल का त्याला कॉलेजला वगैरे जायला. ओलांडायची नसती ना, म्हणजे गावाच्या बाहेर जायचं नसतं. ग्रंथ गुरुचरित्र एवढा पवित्र ग्रंथ आहे ना, आणि त्या ग्रंथाला बसल्याच्या नंतर कुणाचं खायचं नाही, कुणाचं पाणी प्यायचं नाही, आपलंच खायचं, आपल्या घरचंच खायचं असतं, एक धान्य खायचं असतं, असे काही नियम आहे त्याला. मग त्याला म्हणलं तू करशील का सगळं, तर करतो म्हणला. मग म्हणलं नाही का त्याला बाहेर जायला लागतं ना कॉलेजला वगैरे. तर ताई म्हणल्या चालन, काय प्रॉब्लेम नाही, त्याला बसू द्या वाचायला आणि गेला तरी चालन. तसं तर 2-3 दिवस तर सुट्ट्याच आहेत. 3 दिवसाचा प्रॉब्लेम येईल, बघूया नंतर मॅडमला सांगूया कॉलेजमध्ये नाही का. घरी अभ्यास करेल, बघू काय जसं जमेल तसे करूया. स्वामीची इच्छा, ओंकारची पण इच्छा झाली ग्रंथ वाचायची, त्याच्यामुळं तो म्हणला करतो. आमचं काहीच ठरलं नव्हतं, अचानकच ताईचा फोन आला. गावऱ्या पाहिजे होत्या त्यांना होमासाठी. आमच्याकडं गाय आहे ना, गायच्या गावऱ्यासाठी त्यांचा फोन आला. तर मग लक्षात आलं की दत्त जयंती ना, त्याच्यासाठी पारायण सुरू होणार आहेत केंद्रामध्ये. मग बसायचं का काय करायचं का, तो म्हणला मग बसतो मी. मग त्याच्यामुळं अचानकच गेले मी आणि बघून आले सगळीकडं. तर झालं, नाव वगैरे घेतलं त्यांनी. सकाळी पाठवते ओंकारला. आणि किती गर्दी, खूपच गर्दी. चौरंग सगळ्यांनी नंबर वगैरे टाकून ठेवले, सगळ्यांचे जागा फिक्स झाल्यात. आता बघूया, जेंट्सच्याच लाईनला बसवतील ओंकारला. लेडीज तर पूर्ण मंडप फुल झाला आहे साईडला. बघूया कुठं जागा भेटेल तिथं बसूया. त्याची इच्छा झाली आणि त्याच्याकडून असं म्हणतात की ज्याच्या नशिबात गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे तेच वाचू शकतो. कुणालाही ही सेवा घडणं म्हणजे खूप खूप चांगली गोष्ट आहे नाही का. गुरुचरित्र हा ग्रंथ खूपच म्हणजे ताकदवान आहे. आपली इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच. आपण जी इच्छा बोलतो का स्वामींना, ती आपली पूर्ण होते. आणि ते नियम अटी पाळून सगळं व्यवस्थित ते ग्रंथ वाचलंच पाहिजे नाही का. तर आपली इच्छा पूर्ण होतीच. मला तर खूप अनुभव आलेले आहेत आतापर्यंत. खूपच गुरुचरित्र पारायणाचे आणले. तर मी तुम्हाला पाठिंबाच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, गुरुचरित्र पारायणाचं 7वी समाप्ती होती. आम्ही अशी जोडी जेव घालत असतो शेवटच्या दिवशी नाही का. तर असे मी 7 पारायण केलेले आहेत. असं म्हणू नाही की सांगू नाही, असं स्वामीच्या ह्याच्यात आहे की मी एवढं केलं, मी तेवढं केलं, असं सांगायचं नसतं. पण आपले सगळ्यांना माहिती असावं की नाही का गुरुचरित्र पारायणाची किती म्हणजे ताकद आहे पारायणामध्ये, काय अनुभव आले ते सांगावं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.